आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळ सज्ज. अकोला विभागातून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी 20 ते 30 जुलै दरम्यान 225 पंढरपूर यात्रा स्पेशल बसचं नियोजन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. अबुधाबीहून आलेलं एअर इंडिया एक्सप्रेसचे IX208 हे नियोजित आंतरराष्ट्रीय विमान आज विमानतळावर दाखल. या ऐतिहासिक उड्डाणामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवेची अधिकृत सुरुवात झाली असून मुंबई महानगर प्रदेशाच्या हवाई संपर्काला नवी दिशा मिळणार आहे. बुलढाणाच्या जळगाव जामोदमध्ये काँग्रेसकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाविरोधात FIR नोंदविण्याची मागणी करत पोलिसांत तक्रार. यापूर्वी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संस्कृतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे लोकसभा व विधानसभा जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्यास प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा 48 वरून 72 आणि उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 होऊ शकतात. मात्र लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केल्यास दक्षिण भारतीय राज्यांवर अन्याय होण्याची भीती असल्याचं त्यांनी व्यक्त केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाब दौऱ्यावर जाणार. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित जालंधर कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार. देशभरातील या योजनेअंतर्गत पुनर्विकसित 74 रेल्वे स्थानकांचे उद्घाटनही प्रधानमंत्री दूरस्थ पद्धतीने करते. तसेच अमृतसर वाराणसी संत रविदास एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवते. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाजवळ मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू. गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या कारने उभ्या डंपरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश. सर्वोच्च न्यायालयाने विनोदी कलाकार समय रैना तसेच युट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चांचलानी यांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल फटकारले. स्वतःला तरुणांचे आदर्श मानणाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे अपेक्षित आहे असे न्यायालयाने नमूद केले. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासाबद्दल नासाचे प्रशासक जॅरेड आयझेकमन यांनी त्यांचे अभिनंदन केले. माऊली माऊली नामाच्या जयघोषात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान.